ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना माझा सप्रेम नमस्कार. मी सौरभ हुमराज लांजेवार, राहणार विरसी, तालुका साकोली, जिल्हा भंडारा. माझं शिक्षण बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्समध्ये झालेलं आहे. आणि सुरुवातीला अगदी व्यवसायाच्या सुरुवातीला मी पुण्याला असायचो. पुण्याला मी एका नामांकित कंपनीत ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम सुरू केलेलं. पण तिथे असलेली गर्दी आणि तिथलं असलेलं वातावरण, नेहमी सकाळी 8 वाजता उठून संध्याकाळी 6 वाजतापर्यंत माझा शेड्यूल बिझी असायचा. त्या कारणाने माझं मन त्या ठिकाणी रमायचं नाही. त्याच्यामुळे आणि अतिशय लहानपणापासून मला कुक्कुटपालन आणि संबंधित शेतीपूरक व्यवसायाविषयीचा खूप जास्त विरंगुळा होता, खूप जास्त जिज्ञासा होती. कारणाने मी 1.5 वर्ष पुण्याला नोकरी केल्यानंतर गावाकडे शेतीपूरक व्यवसाय आणि संबंधित व्यवसाय करण्यासाठी परतलेलो. पुण्यावरून आल्यावर सुरुवातीला मी जवळपास 100 ते 150 पोल्ट्री फार्मर्स बंधूंना भेट दिलेली. त्यामध्ये त्यांचं यश अपयश, त्यांनी केलेलं कन्स्ट्रक्शन आणि बाकी सगळ्या गोष्टींविषयी मी संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर स्वतःचं काहीतरी पूरक व्यवसाय सुरू करायचा म्हणून मी 2019ला ग्रामवीरसी या ठिकाणी 50 बाय 30 जवळपास 1500 स्क्वेअर फीटमध्ये बांधकाम करून सुरुवातीला कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला. वर्षभरात मी जवळपास 3 बॅचेस काढलेल्या. त्यापैकी सुरुवातीला मी 300 बॉयलर पक्ष्यांचं संगोपन केलेलं. त्यामध्ये लसीकरण, वेगवेगळ्या औषधी, संगोपनासाठी लागणारे वेगळे वेगळे उपकरण, साहित्य या सगळ्यांची माहिती घेतली. सुरुवातीला 40 दिवस बॉयलर पक्ष्यांचं संगोपन करावं लागतं आहे. त्यामध्ये 300 पक्ष्यांचं 40 दिवस संगोपन करून ते मार्केटपर्यंत कसं काय घेऊन गेलो याची माहिती मी काहीच वेळात देणार. त्यानंतर जवळपास 500 कॉकरेल पक्ष्यांचं मी संगोपन केलं. कॉकरेल पक्ष्यांना जवळपास 60 दिवसाचा संगोपनाचा एक काळ लागतो आहे समजा. त्यानंतर 2 महिन्यानंतर मी गावरान पक्ष्यांचं पण संगोपन केलं, त्याची पण एक बॅच काढली. असं एकूण 3 बॅचेस मी सुरुवातीला काढल्यात, जेणेकरून मला सगळ्या ॲस्पेक्ट्सवर सगळ्या पक्ष्यांचं संगोपनासाठी लागणारे उपकरण, साहित्य, त्याच्यासाठी लागणारे औषधी, सोबतच लागणारे लसीकरण, त्यांचं शेड्यूल, त्यांचं वर्गीकरण याची माहिती मला थोडीफार संगोपन करताना मिळाली. काही माहिती मला ऑनलाईन किंवा यूट्यूबवरनं मिळाली. आणि हे संगोपन करताना आमचे वडीलधारी एक शेतकरी कार्यशाळेसाठी कृषी विज्ञान केंद्र साकोलीला गेले असताना मला त्यांच्याकडनं माहिती मिळाली की भविष्यात येत्या 8 ते 9 दिवसात 2019ची गोष्ट आहे ही, त्यावेळेस कृषी विज्ञान केंद्र साकोली, कृषी विद्यापीठ अकोल्याच्या सौजन्याने एक 7 दिवसीय कुक्कुटपालनाचं प्रशिक्षण वर्ग त्यांनी आयोजित केलेलं होतं. माहिती मिळाल्यानंतर मी इकडतिकडनं माहिती घेतलेली. कृषी विज्ञान केंद्राच्या सन्माननीय संचालक डॉक्टर उषा डोंगरवार मॅडम, त्यानंतर विषयतज्ञ डॉक्टर प्रवीणजी खिरारी सर, त्यानंतर PDKVचे पर्वते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी 7 दिवस कार्यशाळेला उपस्थित होतो. त्या ठिकाणी कुक्कुटपालनविषयी ते उपकरण असो, साहित्य असो, वर्गीकरण असो, लसीकरण असो किंवा बाकी सगळ्या विविध कुक्कुटपालनासंबंधित जाती असोत, याच्याविषयीचं सखोल ज्ञान, सखोल माहिती मला त्या ठिकाणी भेटली. त्यानंतर
एक शेत शिवार फेरी म्हणून असते किंवा कुक्कुटपालनांच्या प्रत्यक्ष भेटीसाठी खिरारी सर आणि उषा डोंगरवर मॅडमच्या मार्गदर्शनाने आम्ही जवळपास 2 ते 3 पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्यात आणि त्याच्यानंतर आमचं प्रशिक्षण संपल्यावर मी ठरवलं खिरारी सर असोत, उषा डोंगरवर मॅडम असोत किंवा पर्वते सर असोत यांच्या मार्गदर्शनामुळे माझा आत्मविश्वास उंचावला। बॉयलर फार्मिंग करताना जनरली मार्केटमध्ये 3 प्रकारचे लसीकरण केले जातात, लासोटा म्हणजेच राणीखेत, गंबोरो आणि लासोटा बूस्टर। त्याचप्रमाणे कॉकरेलमध्ये 4 प्रकारच्या लसीकरण केल्या जातात, लसोटा, गंबोरो, लसोटा बूस्टर आणि गंबोरो टाईप प्लस। आणि सेम गावरांमध्ये तुम्हाला लसोटा, गंबोरो, त्याच्यानंतर RND म्हणून येतं राणीखातचं जे बूस्टर डोज असतं ते पण तुम्हाला 56 डेजला द्यावं लागतं, किंवा चिकन पॉक्स नावाचा प्रकार असतो जो माणसांमध्ये पण असतो, कोंबड्यांमध्ये पण असतो। त्याच्यासाठी आपण चिकन पॉक्ससाठी जी लस असते ती पण 45 डेजला आपण वॅक्सिनेट करतो गावरान बर्ड्सला। अर्थशास्त्राविषयी बोलायचं झालं तर सुरुवातीला मी जेव्हा बांधकाम केलेलं 1000 स्क्वेअर फीटमध्ये त्यावेळेस मला साधारणतः 90,000 ते 1 लाख रुपये खर्च आलेला, कारण ते अतिशय पक्कं बांधकाम नव्हतं केलेलं मी त्यावेळेस। त्याच्यानंतर आपण जे हे 5000 स्क्वेअर फीटचं बांधकाम केलेलं आहे, 5000 स्क्वेअर फीटच्या बांधकामाला साधारणतः मला 7 ते 7.5 लाख रुपये खर्च आलेला। त्यानंतर कुक्कुटपालनासंबंधित जितके पण उपकरण लागत आहेत किंवा साहित्य लागत आहेत, जसं पोल्ट्री फीडर झालं, पोल्ट्री ड्रिंकर झालं, फॅन झाले किंवा ब्रूडिंगसाठी असणारे पॅन झाले। जसं आता थोडक्यात माहिती द्यायची झाली तर जसे मोठे भांडे आहेत किंवा छोटी भांडी आहेत, पोल्ट्री व्यवसायामध्ये वर्गीकरण करताना जनरली छोटे पक्षी असतात ना, 1 दिवसापासून 30 डेजपर्यंत किंवा 30 दिवसांपर्यंत, याच्यासाठी मार्केटमध्ये स्मॉल फीडरमध्ये लहान खाद्याचं भांडं आणि स्मॉल ड्रिंकर म्हणजे लहान पाण्याचं भांडं हे आपण 1 ते 30 दिवसापर्यंत पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी त्रास होऊ नये किंवा पक्ष्यांना खाद्य खाण्यासाठी त्रास होऊ नये म्हणून वापरण्यात येतं। त्यानंतर आफ्टर 30 डेज किंवा आफ्टर 25 दिवस आपण बिग फीडर किंवा जम्बो फीडर याला नावाने संबोधलं जातं, किंवा ॲटोमॅटिक ड्रिंकर किंवा मॅन्युअल बिग ड्रिंकर या नावांनी जे संबोधलं जातं त्याला मराठीत बोलायचं झालं तर मोठा खाद्याचा भांडा आणि मोठा पाण्याचा भांडा, त्याच्या 2 प्रकारचं वर्गीकरण केलं जातं। एक जे ॲटोमॅटिक टँकमधलं पाणी जातं त्याला ॲटोमॅटिक ड्रिंकर नाव संबोधतो आपण, आणि जे आपण हाताने भरतो किंवा मॅन्युअली भरतो त्याला मॅन्युअल ड्रिंकर किंवा मॅन्युअल ड्रिंकर नावाने संबोधलं जातं। पण जनरली आज कुक्कुटपालन अशा उंचाईवर किंवा अशा उंच ठिकाणी पोहोचलं आहे की मार्केटमध्ये 100 पैकी 99% फार्मर बंधू ॲटोमॅटिक फीडर किंवा ॲटोमॅटिक ड्रिंकरचाच वापर करताना तुम्हाला दिसतात। प्रायव्हेट फार्मिंगविषयी बोलायचं झालं, अर्थशास्त्राविषयी बोलायचं झालं तर आता सुरुवातीपासून सुरुवात करायचं म्हटलं तर मोस्टली किंवा आपली सुरुवात, पैशांची सुरुवात किंवा व्यवहाराची सुरुवात ज्या वेळेस आपण धान्याचं तूस आपण विक्रीसाठी घेतोय त्याला साधारणतः 4,500 ते 5,000 रुपयांचा खर्च येतो। त्यानंतर जे आपण राऊंड तयार करतो किंवा ब्रूडिंगसाठी जे वीज बिल येतं किंवा कंटिन्यू मोटर चालू असतं, किंवा याच्यामध्ये वातावरणाचा खूप मोठा हात असतो समजा, त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये तुम्हाला गरमी होत असताना स्प्रिंकलर्स किंवा फॉगस याचं यूज रेग्युलरली करावं लागतं। जे पोल्ट्री शेडला थंड करायसाठी आपण फॅन वापरतो, एक्झॉस्ट फॅन म्हणतो, त्याचा वापर करावा लागतो। पावसाळ्यामध्ये किंवा थंडीच्या वेळात किंवा हिवाळ्यामध्ये मोस्टली आपल्याला ब्रूडिंग म्हणजे 1 ते 7 दिवसापर्यंत आपण ज्या पद्धतीने पक्ष्यांना कृत्रिम उभेची गरज असते त्या उभेसाठी एकतर तुम्ही 3 ते 4 प्रकारचे मार्केटमध्ये कृत्रिम उब देण्यासाठी पक्ष्यांना उपकरणं येतात किंवा साहित्य येतात। त्याच्यात तुम्ही इलेक्ट्रिक बल्बचं यूज करू शकता, हॅलोजनचं यूज करू शकता, किंवा गॅस ब्रूडर म्हणून येतं जे पक्ष्यांना हीट किंवा हवी असलेली पहिल्या ते 7 दिवसात कृत्रिम उब देण्याचं काम करतं, किंवा बुखारी म्हणून एक मराठीत प्रकार आहे। बुखारी म्हणजे कोळशाचा आणि कोळशाच्या घाणीचा उपयोग केला जातो पक्ष्यांना थंड ठेवायसाठी, किंवा इलेक्ट्रिसिटी अवेलेबल नसली किंवा वेळेत लाईट गेली पावसाळ्यात वगैरे अशा वेळेस ते कोळशाचं जे बुखारी असतं किंवा कोळशाची जी ऊब देण्यासाठी एक मशीन किंवा साहित्य येतं त्याचा उपयोग केला जातो। त्यानंतर विद्युत बिलासाठी साधारणतः 8 ते 10 हजाराचा खर्च येतो।
त्यानंतर लसीकरण आणि औषधींसाठी एक 5 ते 6 हजाराचा खर्च येतो. त्यानंतर बॅच गेल्यावर तुम्हाला सगळा तूस जो पोल्ट्री आपण वेस्ट म्हणता येईल किंवा चिचिडी खत ज्याला आपण नाव संपवतो त्याला जमा करायसाठी किंवा पर्टिक्युलर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा विक्रीसाठी जे काही लेबर कॉस्टिंग येते किंवा 40-45 दिवस संगोपनासाठी जी लेबर कॉस्टिंग येते ती जवळपास 8 ते 10 हजाराच्या घरात येते. असं एकूण 30 ते 35 हजारापर्यंत एखादं 5,000 कुक्कुटपालक पक्षी बॉयलर पक्ष्यांच्या संगोपनासाठी एक 30 ते 32 हजार किंवा 35 हजारापर्यंत साधारणतः 5,000 पक्ष्यांच्या संगोपनासाठी खर्च येतो. आणि शेवटी विक्री झाल्यानंतर करार पद्धतीत जे पेमेंट किंवा जे उत्पन्न आम्हाला कंपनीकडनं येतं ते साधारणतः अवलंबून असतं की किती खाद्यामध्ये पक्ष्यांचं किती वजन आलं आहे, मार्केटमध्ये काय रेट सुरू होता, काय रेटनी व्यापाऱ्यांनी माल खरेदी केलं. त्यावेळेस साधारणतः 9-10 रुपयांपासनं जवळपास 15 ते 16 रुपये प्रति किलो मागे कंपनीकडनं आम्हाला त्याचं उत्पन्न दिलं जातं. साधारणतः जेव्हापासून मी बॅचेस सुरू केल्यात अराऊंड 12 ते 15 बॅचेसमुळे मला साधारणतः 75 हजारापासून 1,20,000पर्यंत उत्पन्न आलं किंवा दर बॅचला 70 हजारापासून ते 75 हजारापासून 1,20,000 1,25,000पर्यंत कंपनीने उत्पन्न दिलं आहे. ज्याच्यामध्ये साधारणतः आपण खर्च वजा करता दर बॅच मागे इन अँड ॲव्हरेज आपण दरवर्षी किंवा दर डोळी उत्पन्न काढायचं झालं तर 40 दिवसामध्ये किंवा 45 दिवसामध्ये साधारणतः एक 40 हजारापासून ते 70 हजारापर्यंतचं शुद्ध निव्वळ नफा सगळं खर्च काढून आपल्याला झालेला आहे. आमची माती आमची माणसं. विरशी या गावातील तालुका साकोली जिल्हा भंडारा या गावात युवा उद्योजक म्हणून श्री सौरभ हुमराज लांजेवार यांनी सर्वप्रथम कुक्कुटपालन व्यवसायात त्यांची जिज्ञासा व त्यांची इच्छाशक्ती पाहून त्यांनी सर्वप्रथम प्रशिक्षण म्हणून कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी येऊन संपर्क साधला व या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून त्यांना कुक्कुटपालन व्यवस्थापन या विषयावर योग्यरित्या शास्त्रीय माहिती व तसेच प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण अशा या प्रशिक्षणार्थींना सर्वप्रथम कुक्कुटपालन व त्या कुक्कुटपालनाच्या सर्व जाती, त्यानंतर त्यांचं अर्थशास्त्र तसेच कुक्कुटपालन विषयक ज्या काही योजना, या कुक्कुटपालनाचं खाद्य व्यवस्थापन, कुक्कुटपालनाचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहार व्यवस्थापन व तसेच त्यांचं निवारा व्यवस्थापन, या व्यतिरिक्त कुक्कुटपालन विषयाशी संबंधित असलेल्या गव्हर्मेंट किंवा शासकीय संस्था, तर या सर्व विषयाचा एकंदरीत अभ्यास या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना दिला जातो व त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी 2020-21ला 7 दिवसीय कुक्कुटपालन व्यवसाय व्यवस्थापन या विषयावर प्रशिक्षण घेऊन त्यांनी आज हा ब्रॉयलर व्यवस्थापनाचा उद्योग त्यांनी सुरू केला व या व्यवस्थापनातून त्यांना आज ते एक स्वतःच्या पायावर एक चांगल्यारीत्या उभे झालेले आहेत. तर त्यांचाच आदर्श आपण सर्व युवा उद्योजकांनी तसेच हा उद्योग करण्यासाठी महिला शेतकऱ्यांनी सुद्धा पुढाकार घ्यावा, कारण की या उद्योगासाठी कोणत्याही प्रकारची त्यांना म्हणजे असं खूप लांब वगैरे जावं लागत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला मेहनतसुद्धा कमी लागते व कमी जागेमध्ये जास्तीत जास्त हा कुक्कुटपालन व्यवसाय करता येतो. शेतकरी मित्र हो, सर्वांना माहिती आहे की कुक्कुटपालन हा जो काही व्यवसाय आहे या व्यवसायाला दिवसेंदिवस खूप महत्त्व मिळालं आहे. याचं कारण असं आहे की आज आपल्या देशाची लोकसंख्या याचा जर विचार केला तर आज भारत देश जवळपास प्रथम क्रमांकावरच यायला काही त्याला उशीर नाही आहे. म्हणून या वाढत्या लोकसंख्येला बरेच यामध्ये असे काही लोक आहेत की त्यांना मांसाहार आवडतो व या मांसाहारच्या दृष्टिकोनातून सध्या पोल्ट्री व्यवसायामध्ये असलेले जे काही पोल्ट्री किंवा चिकन बर्ड्स आहेत तर याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत. याच्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने 3 प्रकार आहेत. स्थानिक कोंबड्या, ज्या बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे स्थानिक कोंबड्या असतात. काही शेतकऱ्यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून का होईना परंतु त्यांना देशी ज्या काही कोंबडे आहेत त्या कोंबड्यांची सुद्धा माहिती मिळते. तिसरा जो काही प्रकार आहे तो म्हणजे सुधारित जाती. तर या सुधारित जाती जे काय आहेत याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जे काही पोल्ट्री बर्ड्स आहेत ते येतातच. तर यामध्ये सगळ्यात मी
जे काही कुक्कुटपालक आहेत यांना मी विनंती म्हणण्यापेक्षा त्यांना मी त्यांना कुक्कुटपालन व्यवसाय करत असताना हा कसा जास्तीत जास्त भरभराटीचा होईल या पद्धतीने त्यांनी जर हा व्यवसाय सुरू केला तर निश्चितच त्यांना त्यांच्या आर्थिकतेमध्ये भर पडेल. तर मित्रहो पहा, यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे पक्षी पिल्लांची जी काही जात आहे किंवा पक्षी पिल्लं जेव्हा तुम्ही ज्या ठिकाणाहून आणता ते ठिकाण शक्यतोवर खाजगी नसावं. याचं कारण असं आहे की जर ते खाजगी असेल तर त्या खाजगी संस्थेमधून त्याला पहिल्या दिवशी जी काही मॅरेक्स नावाची ही जी काही लस आहे ती जर दिली असेल तर ठीक आहे, पण जर ती सगळ्याच खाजगी संस्थेमध्ये दिली जात नाही. म्हणून शक्यतोवर पिलांची खरेदी करताना ही सरकारी संस्थेतून जर केली तर त्याच्यामध्ये त्या व्यवसायामध्ये होणारी जी काही मॉर्टॅलिटी आहे ही मॉर्टॅलिटी कमी होऊन त्याला त्या कुक्कुटपालन व्यावसायिकाला निश्चितच फायदा होईल. यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे पहा, बरेच जणांना कुक्कुटपालन हा व्यवसाय करायचा असेल तर हा व्यवसाय करण्या अगोदर त्याचा उद्देश निश्चित असला पाहिजे. उद्देश म्हणजे असा की कुक्कुटपालन व्यवसाय हा शेतकरी मांसाकरिता करतो, अंडी उत्पादनाकरिता करतो की दोन्ही उद्देशासाठी करतो. त्यानुसार मग आपल्याला त्या जातीची निवड करून आपल्या त्या व्यवसायात सुरुवात करण्यात काही हरकत नाही. आमची माती आमची माणसं. कुक्कुटपालन जे काय हा व्यवसाय आहे हा व्यवसाय सुरू करताना पिल्लं आणण्या अगोदर आपल्या पोल्ट्री शेडची जी काही रचना किंवा त्यामध्ये असलेलं व्यवस्थापन हे करणं खूप गरजेचं आहे. यामध्ये सुरुवातीला आपण जेव्हा पिल्लांची वाहतूक एखाद्या पक्षी खरेदी केंद्रावरनं आपण पोल्ट्री शेडमध्ये जेव्हा आणतो तेव्हा वाहतुकीच्या दरम्यान त्या पिल्लांना आराम मिळावा या तसेच त्यांच्या शरीरामध्ये जे काही ऊर्जेची जी काही कमतरता झालेली असते तर ती भरून काढण्यासाठी त्यांना सुरुवातीला ग्लुकोज पाणी किंवा तुमच्याकडे गूळ जरी असेल तर त्या गुळाचं पाणी त्यांना पाणी व्यवस्थापनेमध्ये दिलं गेलं पाहिजे. यानंतर पहा, बऱ्याच वेळेला जेव्हा कुक्कुटपालक हे आपल्या शेडमध्ये व्यवस्थापन करताना पिल्लं आणण्याच्या अगोदर भाताचा जो काही तूस किंवा धानाचा तूस असतो हा पसरवला जातो. याची जाडी जी आहे ही किमान जाडी 6 इंच असली गेली पाहिजे. त्यानंतर प्रवेश करताना कुक्कुटपालन केंद्रामध्ये कोणत्याही कुक्कुटपालन केंद्रामध्ये प्रवेश करताना त्या आपल्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारचे जंतू असतात तर त्या जंतूचा थेट संपर्क त्या पिलांना होऊ नये याकरिता सुरुवातीला प्रवेश करण्याच्या अगोदर दाराजवळ एक खड्डा करून त्यामध्ये थोडीशी चुना टाकावा जेणेकरून कोणत्याही प्रकारचा त्यामध्ये जंतूचा संपर्क त्या पक्ष्यांना होणार नाही. यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जागेची निवड ही करताना थोडंसं उंचावर ठिकाणी असली गेली पाहिजे जेणेकरून पाण्याचा जो काही निचरा आहे हा चांगल्यारीत्या झाला पाहिजे. यानंतर यामध्ये सर्वसाधारणपणे पोल्ट्री शेडची रचना करताना त्यामध्ये सर्वसाधारणपणे 30 फूट रुंदी असली गेली पाहिजे. त्यानंतर त्याची जी काही लांबी आहे ही उपलब्ध जागेनुसार तुम्ही वाढवू शकता. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मधली जी काही उंची आहे जमिनीपासून मधली जी काही उंची ही सर्वसाधारणपणे 14 ते 15 फूट असली गेली पाहिजे. यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोल्ट्री शेडची रचना करत असताना त्याच्या भिंतीवर 4.5 फूट एवढी जाळी असली गेली पाहिजे. त्यानंतर शक्यतोवर तुमच्या त्या पोल्ट्री शेडमध्ये सिमेंटचे पत्रे असलेले चांगले जेणेकरून त्या पिलांचं पावसापासून तसेच थंडीपासून व उन्हापासून संरक्षण झालं पाहिजे. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो काही पोल्ट्री शेडचा जो काही सज्जा आहे हा सज्जा त्या शेडच्या बाहेरच्या बाजूने दोन्ही बाजूने सर्वसाधारणपणे 3 ते 3.5 फूट इतक्या लांबीचा असावा. तर ही झाली पोल्ट्री जागेची व या जागेसाठी लागणाऱ्या आवश्यक बाबी. तर या पद्धतीनं निवारा व्यवस्थापन जे आहे तर या निवारा व्यवस्थापनात जर अशा प्रकारचं जर तुम्ही शेड बनवलं तर त्यामध्ये सर्वसाधारणपणे तुम्ही जास्तीत जास्त पक्ष्यांची संख्या त्याच्यामध्ये मावली गेली पाहिजे अशा पद्धतीने बनवायचं.